नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, आज महाराष्ट्रातील आणि तसेच देशभरातील शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगताना खूप आनंद होत आहे की आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे पोहरादेवी म्हणजेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणाऱ्या 26 सप्टेंबर रोजी येणार आहे। आणि या दौऱ्यादरम्यानच कापूस सोयाबीन प्रोत्साहन अनुदान तसेच PM किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे। पण मित्रांनो, हा हप्ता फक्त त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत जे या अटीत बसणार आहे। तर ते कोणते शेतकरी आहेत की जे या अटीत बसतील आणि कोणत्या त्या अटी आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करणे विसरू नका। तर चला मग देर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेनंतर एकूण 17 हप्त्याची सुरळीतपणे वितरण झालेले असून आता 18व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून होती। आणि हा 18 हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नेमका किती तारखेला वितरित केला जाणार याची शेतकऱ्यांना कल्पना नव्हती। पण मित्रांनो, आता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरादेवी येथे म्हणजेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणाऱ्या 26 तारखेला येणार आहे, म्हणजे 26 सप्टेंबर रोजी येणार आहे। आणि याच दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसकट 2,000 रुपयाची रक्कम वितरित केली जाणार आहे। तसेच कापूस सोयाबीन अनुदान म्हणजेच हेक्टरी 5,000 रुपये रक्कम याच दिवशी वितरित केली जाऊ शकते अशी शक्यता आहे। फक्त मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली नसेल तसेच ज्यांचे बँक आधारशी संलग्न नसेल अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी। तर मग मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।